रे साध तुलाही पोचल का दारोदारी हुनकल भारी पांग तुझा लाभल का श्याम मुरारी कुंद बिहारी कोगिरी हारी भेटल का वाट मला गाभाराची आज कोणी तरी दाबल का बघा उघडून तारा तरंगा करा देव नावल का बघा उघडून तारा तरंगा करा देव नावल का बघा उघडून तारा तरंगा करा देव नावल का बाळाचा हासन डोळ्यात तू नाचे रंगून संपर्क मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोभलाही कुठे अप्रसाऱ्यात तो रोग वृंदावनी होरी गोघागणी रोग वृंदावनी होरी गोघागणी तो चला घरी वाहतो कामणी कुंडला नागरी मंदिरी राऊळी बापदाला करी झालो माऊली भाव भोळा तिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का तरंगा करा देव नावल का बघा उघडून तारा तरंगा करा देव नावल का बघा उघडून तारा तरंगा करा देव नावल का. धन्यवाद बुवा. अप्रतिम असं गजराच्या माध्यमातून या ठिकाणी बुवांनी सुंदर असं समाज प्रबोधन आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. गाणी इतकी म्हटली की माझ्यासाठी एक गाणं त्यांना शिल्लक ठेवले नाही सगळी. हां ठेवलंय ना सगळी मनात टाकलं हरकत नाही. आता काय वेळ जास्त झालेला होय मगाशी नाही बोलला असते चालू होता तेव्हा कामाला जाऊचा महाकाव तेवढं वेळ देऊच लागतो हरकत नाही. पण थोडक्यात आठवूया जितकं काही तुम्हाला कमी वेळात जास्त जास्त देण्याचा प्रयत्न नक्की करणार. पण बुवांनी गाणी म्हटलीत आम्ही सुद्धा 2-4 गाणी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. महाराज माझा महाराज माझा महाराज माझा जय जय महाराज माझा करजा महाराज माझा जय जय महाराज माझा करजा महाराज माझा जय महाराज माझा करजा महाराज माझा जय जय महाराज माझा करजा महाराज माझा. भीतीने तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा भीतीने तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरी तुला नाद गुंजला महाराज माझा महाराज माझा करजा महाराज माझा महाराज माझा करजा महाराज माझा जय जय महाराज माझा करजा महाराज माझा जय जय महाराज माझा करजा महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. माझ्या डोईवर काय चाललं माझी अरे बुवा
सन्माननीय जयेश जी परब यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी आमचे गुरुबंधू आणि या जोगेश्वरीची शान अतिशय सुंदर कलाकार आणि गायक होते, परंतु काही कारणामुळे काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी आमच्यातून निघून गेले. माझे गुरुबंधू होते, आमच्या बुवांचे शिष्य सन्माननीय कैलासवासी नितीनजी साटम यांच्या स्मरणार्थ आमचे दळवीबो यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. खरोखर बुवा सुंदर असं या ठिकाणी बुवानी सांगत होते मगाशी, बरंच काय काय सगळं काही चेंज होत चाललेला कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये खरी गोष्ट आहे बा, कारण या कलियुगामध्ये सगळं बदलत चाललेला, माणसाचा स्वभाव बदललो, सगळा बदलला. पूर्वीची माणसं कशी होती हो, पूर्वीची माणसं कशी होती बुवा, पूर्वीची माणसं शहाणी होती, पूर्वीची माणसं शहाणी होती आणि आता माणसं वेडी झाली आहेत आणि हातातले मोबाईल स्मार्ट झाले आहेत, नाही का. हा, पूर्वीचे रस्ते मातीचे, पूर्वीचे रस्ते मातीचे आणि माणसा साधी होती, पूर्वीचे रस्ते मातीचे आणि माणसा साधी होती, आता रस्ते डांबरी झाले आणि माणसा डांबरट झाली, नाही का. हा, पूर्वी माणसा जेवण घरात जेवायचे आणि हे का बाहेर जायचे, आता उलटा झाला, आता हे घरात करतात ती जेव बाहेर जाते, म्हणजे कसा बदलत चाललो बघा माणूस, नाही का. हा, पूर्वीच्या काळी पैसो नव्हतो म्हणून फाटलेले कपडे घालायचे, पूर्वीच्या काळी पैसो नव्हतो म्हणून फाटलेले कपडे घालायचे, पण आता पैसे देऊन फाटलेले कपडे आम्ही विकत घेतो, पैसे देऊन. म्हणजे ही कलियुगा बोवाने सांगल्यानंतर बरोबर नाही, खरी गोष्ट हो. माणूस बदलत, स्वभाव आपण म्हणतो ना, माणसा म्हणजे कोणतरी म्हणता कंजूसच आहे, कोणतरी म्हणता पैसो नाही, पण स्वभाव माणसाचं मूळ असतात. आता बघा ह्याच्यातले 100% कितीतरी लोक, मी काय तू काय, माणसं बघा कशी असतात. आपण आंघोळ करताना बघा शॅम्पू 1-1 रुपयाची पाकिट आणतो की नाही, 1-1 रुपयाची पाकिट, 1-1 रुपयाची पाकिट आणतात तो. आज जर पाकिट फोडल्यानंतर त्यातला अर्धा पाकिट आजच्या दिवशी वापरतो आणि उद्यासाठी अर्धो ठेवतो भीतीकडे लावून. माणसाचा स्वभाव बघा काय करतो लो, आजच्या दिवशी 1 रुपयाचा पाकिट फोडतो, अर्धा डोक्यात घालतो आणि अर्धा दुसऱ्या दिवशी ठेवतो, पण 700 रुपयाचा खंबो एका फटक्यात संपवतो. म्हणजे काय माणसाचा स्वभाव होता बघा, म्हणजे ही खरी परिस्थिती आहे बघा माणसाना. बुवानी बराच काय काय सांगलं आणि सगळ्या गजराच्या माध्यमातून सांगतलंय, पण गाणी बुवानी बरी म्हटल्यानी या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा आहे आणि त्या निमित्तानं हे गाणं म्हणजे अगदी चंद्र सूर्य तारे असेपर्यंत जय पण जिकडे पण सत्यनारायणची पूजा असतील ह्या गाणं वाचताला नक्की. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, होती सुंदर नदी किनारी एक दात्यांनी घातली महापूज दोघांनी, आली लखनौच्याच मार्गाने नाव भरलेली पूर्ण द्रव्याने, होती व्यापारी साधू वाण्याची रीत पाहण्यास आली पूजनाची, उलगम खुशास बोले ऐकावे सत्यनारायणाचे चिरावे, मनीची फळ मागावे चरणी श्रीहरीच्या लागावे. सखे
शहरी कोल्हापूर मायेचा वाहेदार शहरी कोल्हापूर घेऊया नाम दर्शनाचा गेल्या कचरा आली दिवाळी आठवण राहो गेल्या कचरा आली दिवाळी आठवण राहो दिवाळी नरकासुर हा दैत्य मातला बंदित केले अवतार घेऊन श्रीहरी आला धार मारुनी दैत्य काठीला मन गोविंदा आठवण राहो मन गोविंदा आठवण राहो धन्यवाद. त्याचा आत्ताच लगीन झाला आत्ता हल्लीच म्हणजे मे महिन्यात आता आमच्यात इलो होतो आत्ता त्याका काहीतरी माहिती पडता म्हणून सांगता तो ही लक्ष्मी आणि घरची लक्ष्मी आत्ता कसा तुका माहिती पडता मग आम्ही सांगायचे तेव्हा ऐकायचो नाही तो पण खरी गोष्ट कारण कसं असतं माहिती आता नवरा आणि बायकोचं नातं कसं असतो नवरा म्हटल्याच्या नंतर त्याने कसं राहावं आणि बायको म्हटल्यावर कसं राहायचा बायको म्हटल्याच्या नंतर आम्ही काय करतो नवरेगिरी दाखवून जातो बुवा मोठ्या भावाचा ऐकायचा घराकडे गेलंच का तसंच करायचा आणि तसंच करता एक दिवस तसाच केला इलो माका भेटलो होतो मुंबई दिलो दिवा स्टेशनला तिकडे म्हटलं काय झाला तोंड मी असा एकदम पडल्यासारखा होता म्हटलं काय झालं रे तुझा म्हणता काय सांगू दादा म्हणताना 8 दिवस झाले म्हणता बायको माझ्यावर बोलत नाही म्हटलं काय तू टेन्शन घेऊ नको दादा सांगता कर आत्ताच्या आत्ता म्हटलं घराकडे जा आणि बायकोच्या इतकी स्तुती कर ना म्हटलं इतकी स्तुती कर नाही तुझ्याकडे बोलाक लागली तर माका सांग हो तसंच धावत घराकडे गेलो पण वहिनी आमची बोलत नाही होती पण कसं असता तुका सगळ्यांना माहिती आहे ज्या दिवशी आपल्या घरात भांडणं असतील त्या दिवशी सगळी कामं अगदी टापटीत आणि टायमार होतात की नाही माका सांगा या खरा सत्य अनुभव त्या दिवशी भांडणं घरात त्या दिवशी टापटीप यांना जशी चप्पल काढल्यानंतर तकडे हिनं ताट लावलं एकदम टापटीप चप्पल काढल्या हातपाय धुतल्यान ताटावर योग बसलो एक घात तोंडात घातला ती म्हणता वा काय म्हणता जी भाजी केलंस ना तू वा रे वा जी भडाकली म्हणता आज लग्नाक म्हणता 6 महिने झाले रे चुकला विकला तर 5 महिना म्हणतात लग्नाक 5 महिना झाले तुमका 5 महिन्यात काय काय करून घातलंय आणि आज शेजारीच्या परबिनीन भाजी दिल्यांची तुमका आवडली मेलो ना कारण तिथपासून तो माझं ऐकत नाही पण कसा असता माहिती बायको म्हटल्याच्या नंतर नवऱ्याने कसा राहायचा एकदम म्हणजे असा आज मागान काय मागतली मागा सांगा एखादं दागिनो किंवा एखादा आपली साडी मागल्यानंतर आता कसं असता बाजारसून चालताना आपण कसे बायकोन इकडे तिकडे बघितलेलं आपल्याला चलत नाही पण आपण मात्र टेबल फॅन सगळीकडे लक्ष आमचं बायकोन इकडे तिकडे बघितलेलं चलत नाही आज त्या दिवशी माझा एक मित्र 15 वर्षात त्याच्या लग्नात झाली किती 15 तरी सुद्धा इतक्या भर बाजारात बायकोच्या हातात हात घालून चलत होतो हा हिंमत कोणाची 15 वर्षानंतर बायकोच्या हातात इतक्या माणसात मी ते का बाजू घेतले म्हटलं शाबाश म्हटलं इज्जत राखलं रे बाबा काय म्हणता कोण करू नाही शकला तर तू करतं बाईक इतक्या वर्षानंतर म्हटलं 15 वर्षांनी तू हातात हात घालून फिरतं म्हणजे काय त्यांना मग बाजू घेतल्या म्हणता दादा हातात हात घालून फिरतंय म्हणजे काय अरे हिना हात जर मी हे सोडलंय ना तर ही म्हणता दुकानात पळता म्हणून म्हणता हात ही परिस्थिती एका खरोखर तुका सांगतोय
अरे बराच काय अजून तुका अनुभव देऊन देणार की म्हणजे आता आमचे पूर्वज जुने काय सांगायचे आजोबा बिजोबा की बेडकी असताना बेडू दगड मारायचो नाही तर बायको मोनी गावता सांगायचे बेडक्याक ना दगड मारायचो नाही तर बायको मुकी गावता पण भंगला आता होता त्या टायमात मारलाच तर बरं म्हणजे ही परिस्थिती सगळ्यांच्या घरातली बाकी काय हे नाही पण खरोखर बायको बरोबर कसा राहायचा एकदम प्रेमान राहायचा माझी बायको तशी लाडा दिली आणि माका म्हणता बुवा जेव बसल्यावर म्हणता मी तुमच्या ताटात जेव बसू काय हो माका विचारतात जेव बसले मी म्हणतात मी तुमच्या ताटात जेव मी वचकर म्हटले अगो ताट केवढा तू केवढा कसं काय कसा काय बसतलं त्याच्या म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही बुवा बायको बांगडा भांडण झाला ना माका फोन कर मी सांगते तुका बरेचसे टेक्निक परत फोन करूच नाही तो असू दे हरकत नाही बुवा सुनील दसवडकर आमच्या कोरस साठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मंडळाच्या वतीने स्वीकारते धन्यवाद 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 हा आमचं गोपी कुठे गेलो ते का पण तेव्हा ते हा बांधिलकी ग्रुप एसाजी कंक पोवाडा होऊन जाऊ दे 200 रुपयाचा नक्कीच या ठिकाणी सादर करणार बुवानी सुद्धा पोवाडा सादर केला आणि या ठिकाणी एसाजी कंकची नक्कीच साजरा करणार तत्पूर्वी एक गाणं आज आईच्या मंदिराच्या बाजूला आपण आहोत लख पडला प्रकाश दिवट मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा धन्यवाद या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल बुवानी खरोखरच सुंदर मगाशी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांवर सुद्धा या ठिकाणी त्यांनी सुंदर असं या ठिकाणी गजर त्यांच्या गुरुजींनी जो गायला आणि लिहिलेला गजर या ठिकाणी त्यांनी सादर केला महाराज आणि बाळासाहेब ठाकरे कसं आहे हॅलो थोडं इफेक्ट कमी केलं रे बाळा ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा आदर्शासाठी नेतृत्व हवं कर्तृत्वासाठी पराक्रम हवं पराक्रमासाठी देशभक्ती हवी देशभक्तीसाठी अभिमान हवा अभिमानासाठी स्वाभिमान हवा परंपरा हवी संस्कृती हवी आणि मराठी माणसाला या सर्व गोष्टी दोनच माणसांमध्ये पाहायला मिळाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणून काय म्हणतो बघा हे राम 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 हे राम राम राम
कोसळला कोणी म्हणते पर्वत संपले पहाड कोसळला आधाराचा वटवृक्ष तो समूळ उन्मळला आधाराचा वटवृक्ष तो समूळ उन्मळला आधाराचा वटवृक्ष तो समूळ उन्मळला कोणी म्हणते पर्वत संपले पहाड कोसळला कोणी म्हणते पर्वत संपले पहाड कोसळला आधाराचा वटवृक्ष तो समूळ उन्मळला आधाराचा वटवृक्ष तो समूळ उन्मळला आधाराचा वटवृक्ष समूळ उन्मळला आधाराचा कितीतरी मराठी माणसांच्या गळ्यातलं ताईत बाळासाहेब ठाकरे त्यांचा त्या गळ्यातला सगळ्यांच्या गळ्यातले ताईत होते बाळासाहेब ठाकरे आणि हा आधाराचा वटवृक्ष अगदी समूळ उन्मळला काय म्हणतात बघा अफाट वक्तृत्वाला उभ्या जगात नसे ती तोडा दिव्य कुंचला व्यंगचित्र ते रेखित से झरे झरा दलित गात्र त्या व्याघ्र देखुनी दलित गात्र त्या व्याघ्र देखुनी देशाची हळहळला दलित गात्र त्या व्याघ्र देखुनी देशाची हळहळला आधाराचा वटवृक्ष आधाराचा कोणी म्हणते पर्वत संपले पहाड कोसळला कोणी म्हणते पर्वत संपले पहाड कोसळला आधाराचा वटवृक्ष आधाराचा वटवृक्ष छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गाणं थोडक्यात एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर 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 सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर दैतेसाठी वाण झेललं आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे म्हणून सगळ्या राजावर प्राणपणाने लढले मावळे म्हणून सगळ्या राजावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा एक एक मावळा कसा होता एकदा काय झालं निघाली पालखी निघाली गोळकोंड्याला महाराज पालखीत अर्ध्या वाटेवर गेल्यावर पालखी थांबवण्यात आली महाराज विचारतायत का थांबवली पालखी कोण आहे रे तिकडे का थांबवली पालखी तेव्हा एक मावळा पुढे आला आणि म्हणाला महाराज गोळकोंड्याच्या
महाराज खाली उतरले, बादशाला जाऊन भेटले, म्हणाले आम्ही स्वतः तुमच्या राज्यात येतोय, मग तुम्ही या ठिकाणी का आलात? आम्ही स्वतः आपल्या राज्यामध्ये येतोय, मग तुम्ही या ठिकाणी का आलात? तेव्हा तो गोलकोंड्याचा बादशाह काय म्हणाला, या महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या राज्यात येतोय, या महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या राज्यात येतोय, त्याचे पाय आमच्या राज्यामध्ये लागण्या अगोदर, त्याचे पाय आमच्या राज्यामध्ये लागण्या अगोदर त्याच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहोत. दोघांची भेट होते, दोघंही निघतात गोलकोंड्याला एकत्र. पण गोलकोंड्याला गेल्याच्या नंतर तो गोलकोंड्याचा बादशाह म्हणजे मुघलच, त्यानं काय केलं, त्यानं आपला वैभव दाखवायला सुरुवात केली. म्हणाला महाराज, ही बघा आमची अस्त्रशाळा, ही बघा आमची वस्त्रशाळा, मोठमोठे हत्ती होते, मोठमोठे उंट होते, शस्त्र भली मोठी होती, वस्त्र होती, सगळं काही वैभव बघून महाराजांचे सुद्धा डोळे म्हणाले कुठून आणलं इतकं वैभव? मोठमोठे हत्ती होते, कर्नाटकी हत्ती. आणि शेवटी तो महाराजांना म्हणतोय, महाराज आपके पास भी ऐसे हाथी तो जरूर होंगे. काय म्हणतोय, आपके पास भी ऐसे हाथी तो जरूर होंगे. तेव्हा महाराज मनात म्हणतायत, अरे आमच्या सह्याद्री सारख्या दऱ्याखोऱ्यात इतका अवघड प्राणी आला कुठून? पण महाराज काय म्हणाले महाराज आमच्याकडे हत्ती नाही, हमारे पास हाथी नाही, आमच्याकडे हत्ती नाही, पण हत्ती सारखी माणसं मात्र नक्की आमच्याकडे. इतकं बोलल्याच्या नंतर तो गोलकोंड्याचा बादशाह म्हणजे शेवटी मुघलच, त्यानं म्हटलं महाराज आपके पास हाथी नहीं, हाथी जैसे आदमी है ना, हाथी जैसे सैनिक है, तो हो जाए मेरा एक हाथी और आपका एक हाथी आज हो ही जाए. महाराज म्हणाले माझ्या तोंडातून निघालं तर खरं, पण एक तो हत्ती होता, कर्नाटकी हत्ती, भला मोठा हत्ती, आणि इतका प्रेमानं रक्तानं कमावलेला हा मावळा त्या हत्ती समोर नेऊन कसा काय उभा करायचा? महाराज विचार करतच होते, परंतु शेजारी बसलेला यसाजी कंका नावाचा मावळा उभा राहिला आणि म्हणाला, महाराज आज्ञा द्या. आणि काय झालं, त्या हत्ती समोर जाऊन उभा राहिला. एका बाजूला होता सह्याद्रीचा हत्ती आमचा यसाजी, आणि एका बाजूला होता बलाढ्य कर्नाटकी हत्ती. दोघंही एकमेकांच्या समोर जाऊन उभे राहिले. आणि काय झालं, दोघंही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्या कर्नाटकी हत्तीनं आमच्या सह्याद्रीच्या हत्तीला आपल्या सोंडेत धरलं, गर 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 फिरवलं आणि फेकून दिलं. यसाजी संपला असं वाटतच होतं. पण काय झालं होतं, जेव्हा त्या हत्तीनं यसाजीला आपल्या सोंडेत धरलं होतं, गर 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 फिरवलं होतं, तेव्हा यसाजीनं सुद्धा आपली शमशेर काढली होती आणि ती गोल गोल फिरवली होती. सोंड एका बाजूला आणि हत्ती एका बाजूला केला होता. असा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, असा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, नाही का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असा होता. आज तुम्ही आणि आम्ही म्हणतो महाराज आपल्याकडे इथे जिवंत असायला पाहिजे होते, किंवा महाराजांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला पाहिजे, आपण नेहमी म्हणत असतो नाही का? पण आजची परिस्थिती लय बिकट आहे. नाहीत ते बरे आहेत, कारण आजकालचे मावळे धड नाहीत. खरोखर तुमका सांगते, मावळे आजकालचे धड नाहीत. हो, उद्या तो खायचो किल्लो जिंकूचो, तो रात्री फोन केला, महाराज खाय जाऊचा सांगा उद्या, सोयपणी हा ना तरच येतलो, नाही तर नाही. या बघू आज ते नाहीत तर बरा. खरोखर तुमका सांगते, पण खरोखर महाराज जरी आपल्यासोबत नसले तरी त्यांचे विचार आपल्यासोबत असले पाहिजेत. त्यांचा प्रत्येक विचार हा आपण घेऊन चालला पाहिजे. बुवानी मागाशी सांगितलं स्त्रियांबद्दल, खरोखर स्त्रियांचा आज आपण आदर केला पाहिजे. बुवानी खरोखर सुंदर सांगितलं. कारण स्त्री ज्याला आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिव झाला, स्त्री ज्याला बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला, स्त्री ज्याला प्रियसी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, आणि स्त्री ज्याला बायको म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, तो सीतेचा राम झाला, नाही का? कारण रावणाने सीतेचं अपहरण केलं, रावणानं सीतेचं अपहरण केलं, पण आपली मर्यादा त्यानं सोडली नाही. रावणानं सीतेचं अपहरण केलं, पण आपली मर्यादा त्यांनी सोडली नाही. परंतु आपल्या आजूबाजूला असलेले असे अनेक राक्षस, अनेक रावण आपल्या गल्लोगल्लीत फिरतायत, नाही का? आणि ते आपली मर्यादा सोडतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
आज लेकीबाई बुवांना सांगितलं, आज इथे आमच्या आई बहिणी बसलेल्या आहेत, त्यांना खरोखर विनंती करेन, तुम्हाला काय आयुष्यात करायचं ते ठरवा. अगदी तुम्हाला डॉक्टर बनायचं डॉक्टर बना, शिक्षक काय करायचं ते आईबाप करायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त एक गोष्ट मात्र करू नका, अगदी काही काम केलं नाही तरी घरात चालेल, पण आपल्या आई वडिलांची मान, आपल्या आई वडिलांची मान ही समाजामध्ये खाली कधी जाणार नाही. असं कृत्य मात्र नक्की करू नका ताईने, असं कृत्य मात्र नक्की करू नका. तुम्हाला तुमच्या मुलींना घरी जाऊन सांगा की मेकअप जर केलात ना करा, स्त्रीचा हा हक्क आहे, किती पाहिजे तेवढा मेकअप करा. त्या केलेल्या मेकअपने तुमच्या चेहऱ्यावर पडलेला डाग निघून जाईल कदाचित, पण तुमच्या चारित्र्यावर पडलेला डाग कधीच निघून जाणार नाही बघा. त्यामुळे आपलं आयुष्य, आपलं चारित्र्य जपा. आजच्या मुलांना सुद्धा सांगतो, मुलींच्या मागे नका लावू. तरुण मुलं आज खरोखर लय वाईट परिस्थिती आहे. अहो कशाला पाहिजे, तुमच्यासारखे 56 तिच्या मागे फिरताय. हा, एक गेली की दुसरी येते, काय टेन्शन घ्यायचं नाही, उगत त्याच्या मागे आपलं आयुष्य खराब करतात. मग मागच्या टायमा गेलं होतं तेव्हा सांगा होतं केवढी बॉडी केवढी मस्त होती, आता बारीक झालो. म्हणजे कोण नाही, तू नाही काय, पण खरी परिस्थिती आहे तुला सांगताय. पोरींच्या मागे फिरू नको, पोरींच्या मागे फिरू नको, खरी गोष्ट सांगते तुमका. कारण पोरींच्या मागे फिरून काय मिळणार नाही. अरे आपलं असं कर्तृत्व असं बनवा, आपलं कर्तृत्व, आपल्याला जे कमवायचंय, आपल्याला जे घडायचंय, आपल्या आयुष्यामध्ये आपलं करिअर घडवा, आपलं कर्तृत्व घडवा, आणि असं घडवा की त्या पोरीचा बाप स्वतः तुमच्या बापाकडे आला पाहिजे, सांगायला पाहिजे की तुझ्या मुलाला सांग माझ्या मुलीशी लग्न करायला. इतकं आपलं कर्तृत्व झालं पाहिजे. असं काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये करा, बाकी सब कुछ चलते रहता है, एकदम जिंदगी बिंदास जिनेगा. हा हा, म्हणून काय सांगतो बघा, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, आणि वाचवा देखील मुलींचे प्राण बघा. कारण बुवांनी आई वडिलांसाठी सुद्धा खूप चांगल्या छान गोष्टी सांगितल्या. मी एवढंच म्हणेन की देवाच्या आधी आपण सगळ्यांनी आई वडिलांचे आभार मानले पाहिजेत. कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुण गावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावंसं वाटणारं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत गावी अशी लयबद्ध टाळी, आणि आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी, म्हणजे ती आई, म्हणजे ती आई, म्हणजे ती आई, नाही का. त्यामुळे आईचं ऋण नाही फेडता येणार हो आपल्याला. प्रत्येक कलाकार आपल्या आईला, आपल्या कलेला स्वतःचं नाव देतो, नाही का. आपण बघा ना, कुठलीही कला काढली स्वतः खाली नाव देतो, पण आई एक अशी कलाकार आहे, 9 महिने पोटात मुलाला वाढवते, पण तो नाव मात्र कोणाचं देते, दुसऱ्याचं, वडिलांचं देते की नाही. त्यामुळे आईसाठी एकदा प्रत्येकाच्या जोरदार टाळ्या होत जाऊ देत. कारण पण तसं बघायला गेलं तर आईबद्दल सगळे बोलतात, वडिलांबद्दल फार कमी बोललं जातं, नाही का. साने गुरुजींनी सुद्धा श्यामची आई लिहिली, पण श्यामचे बाबा मात्र कोणी लिहिले नाही, नाही का. कारण आई म्हणते, बाळा उद्या डब्याला काय देऊ, तिला काळजी असते, तुला डब्याला काय देऊ, भाजी कोणती देऊ, चपाती कोणती देऊ, दर दिवशी रात्री ती विचारते. एका दिवसाच्या जेवणाची तरतूद करते ना, तिला आई म्हणतात. पण आपले संपूर्ण आयुष्याच्या जेवणाची तरतूद करण्यासाठी बाहेर राबतो ना, त्याला खरा बाप म्हणतात, त्याला खरा बाप, नाही का. हे कुठेतरी आपण लक्षात आणलं पाहिजे. हे भजनाच्या माध्यमातून काहीतरी 2-4 गोष्टी आम्ही चांगल्या सांगून जातो, आणि ह्याच्यातले 1-2 जरी गोष्टी तुमच्या डोक्यात बसल्या ना, तरी आमच्या या भजनाचं सार्थक झाल्याचं समजतो करा. कारण एका वेळच्या जीवनाची तरतूद करते तिला आई म्हणतात, आयुष्यभराच्या जीवनाची तरतूद करतो त्याला खरा बाप म्हणतात. एखाद्या मुलीचं लग्न ठरत असेल तर चुलीकडे बसून रडणारी ती आई असते, परंतु आपल्या दुसऱ्याच्या सगळ्या समाजाचे उंबरडे झिजून आपली चप्पल झिजवणारा तो खरा बाप असतो, माहिती आहे ना. त्यामुळे एखादा आपल्या छोटासा काटा जरी आपल्या हाताला लागला किंवा पायाला लागला तर आपल्या तोंडातून शब्द येतात, आई ग. पण रस्त्यातून चालणारा भलकन भला मोठा ट्रक जर गेला ना, तर आपल्या तोंडात शब्द काय येतो, बापरे. त्यामुळे आई जितकी महत्वाची आहे तितकाच बाप सुद्धा. प्रत्येकाच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या, प्रत्येकाच्या आई वडिलांसाठी, नाही का. त्यामुळे खरोखर आज या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही इतकं पब्लिक सुंदर आहे किंवा इतकं भजन रसिक सुंदर आहे, आम्हाला या ठिकाणी भजन करण्याची खूप मजा आली. थोडक्यात गजर या ठिकाणी आठवून आपण सांगता करूया. दिवाळीवरच बुवानी गजर घेतला आणि त्याचवरच या ठिकाणी गजर घेण्याचा प्रयत्न आहे. घेऊया ना रे. हा, घरी गेलो. चाल बघा. हर घर घर में कहीं ना एक ही नारा गूंजेगा,
वा काही काही गाणी तू नाही म्हटली हा एक गाणं तू चांगलंच सोडलंस मला मगाशी आठवत होतं पण आता आठवत नाही स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा भारत का बच्चा बच्चा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री सुखाची जाव समृद्धीची जाव नाही का कारण
बुवा, जीवनामध्ये 3 गोष्टींचा गर्व कधी करायचा नाही. कुठल्या? जीवनात 3 गोष्टींचा गर्व कधीच करू नका. एक म्हणजे सत्ता, 2 म्हणजे संपत्ती आणि 3 म्हणजे तारुण्य. होय, तारुण्य. 3 गोष्टींचा गर्व कधी करायचा नाही. कारण सत्ता, संपत्ती, तारुण्य याचा गर्व केला त्याचा महाभारतात दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य असून सुद्धा तुकाराम महाराजांचं 2 तास कीर्तन ऐकलं त्याचा इतिहासात शिवछत्रपती शिवाजी महाराजा झाला. छत्रपती शिवाजी महाराज झाला. म्हणून काय म्हणतो मला, म्हणजे काय, गाईचा सण नाही का आपल्या. आज गावागावामध्ये आपण बघायला गेलो, आजकाल गाई मिळत नाहीत, सगळ्यांनी विकल्यानी. हा जो तो मुंबई गेलो, सगळ्यांनी जनावर सगळी विकल्यानी नाही का. पण आज गावात औषधात सुद्धा दूध गावत नाही. आज भले श्रीमंत किती बंगलेवाले असले तरी ज्यांका तर शान हव्या झाला तर सगळ्यांकडे हात पसरतात. ही परिस्थिती गावची आणि मुंबईची समजलात ना. त्याच्यामुळे आपण आपली संस्कृती कधी सोडायची नाही. गाई जनावर जी असतील त्यांच्याकडे असतील, त्यांच्याकडे हत, त्यांनी खरोखर त्याचा सांभाळ करू गयो. पण काय आपण व्यसना भुवानी सुद्धा सांगितलं, धनतेरस नाही का. धनतेरस म्हणजे आपल्या आरोग्याचा खरा सण आहे आणि हे धन आपण जपलं पाहिजे. योगा करा, आपलं आरोग्य जपा. बुवानी मग काय सांगितलं, व्यसन करू नका. आणि खरी परिस्थिती आहे, व्यसन म्हणजे जाम डेंजर. आजकालचे लहान लहान पोरगे सुद्धा खातात. तो हल्ली काय तो गुटखो काय रे, म्हणजे 2 पाकिटं असतात, ते एकात एक भूतू टाकतात आणि मग कानाकडे असे हळूहळू वळगोळ 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 करतात आणि हळूहळू दिवसभर खायत राहतात. हा खुळकुळ आता विमल. हा तर खरोखर त्या दिवशी असंच पोरगो 15 वर्षाचा पोरगो असं जायत होता आणि खुळकुळ त्याच्या हातात होता. म्हटलं काय रे, तुका भीती वाटत ना तुझ्या बापसाची, इतकं बिंदास का खुळकुळ वाजवत चाललं असतो. म्हणता मी कोणा घाबरत नाही. काय बिंदास आजकालची पोरा, 15 वर्षाचा पोरगो आत्ता खुळकुळ विमल. म्हटलं तुका भीती वाटत नाही काय म्हणता. आणि इतक्यात त्याचं बापू शिल होता कडना. बापू शिल्यावर ध्यानात दडवल्या. म्हटलं काय रे, माका खोटं सांगतं, मग काय सांगतं बापसाक मी घाबरत नाही आणि आता दडवलं की त्या का बघून. तर म्हणता काकानो काय तुमका सांगणार. त्यांनी जर म्हणता होय तो गुटको बघल्याने असतो ना, तर ह्याच्यातलो अर्धो म्हणता त्यांका देऊच लागलो असतो. मनात म्हणता दडवलंय. ही खरी परिस्थिती आहे हो. कारण आजकालची पोरा ही ऐकणारीच नाही. एक जण मोहनी सांगितल्याने मग सिगरेट पिणार. अहो 3 मित्र असतात, 3 सिगरेट पिणारो, गुटखो खाणारो आणि दारू पिणार.
इतकं दारू पिणारो की 24 तास फुल टाईट, सिगरेट पिणारो चेन स्मोकर, एक सोडल्यान की दुसरी, आणि जो गुटखो खाणारा होतो ना रात्री झोपानच म्हणजे 24 तास तोंडात गुटखो. आणि तिघावदांना त्यांची वरदावची वेळ आता यमराज खाली आता म्हणतात तुमचे दिवस भरले. जे व्यसन करतात त्यांच्यासाठी या काय परिस्थिती असतात ती बघा. आणि खरोखर त्या तिघांचे दिवस भरले मग सांगले यमान सांगल्यान चला तर तिघजण काय म्हणतात आमका अजून मजा करूची. एकदम घट्ट मैत्री त्यांची. आमका अजून म्हणता 1 महिना तरी आमका द्यावा ना, 1 महिना असे रडाकच लागले बुवा, रडाक लागले. आणि मग यमराज बोललो ठीक आहे चला तिघांका काय केल्या, तिघांका 3 खोलीत टाकल्यान. सिगरेट पिणारो एका खोलीत 1 महिना पुरा तेवढी सिगरेट दिल्यान, गुटखो खाणारा 1 महिना पुरा तेवढं गुटखो दिल्यान एका खोलीत टाकल्यान, दारू पिणारा 1 महिना पुरा तेवढं दारू दिल्यान एका खोलीत टाकल्यान. मी 1 महिन्यानंतर यमराज वर गेलो आणि खाली इलो परत. 1 महिन्यानंतर इलो, पहिलो गेलो तो खय गेलो गुटखो खाणारा तो दरवाजा उघडल्यान. आणि काय परिस्थिती बघा, कोण खातात ना हैसर हत ते त्यांनी काय परिस्थिती बघा. गुटखो खाणाऱ्याचा दरवाजा उघडला यमान आणि बघल्यानंतर त्या ठिकाणी फक्त त्या माणसाचं थंय सापळो पडलेलो होतो. काय सापळ, अंगावर एक चांबडा शिल्लक नाही, नुसतं सापळो पडलो. घाण नाका खा उलटी होची पाळी यमाच्या. बाहेर इलो, दरवाजा बंद केल्या, पुढे गेलो दारू पिणारा दरवाजा. अरे बाय माझ्याशी घाण ती उलटीच काढल्यान त्यांना दरवाज्यात. ओ त्याचा लिव्हर बिवर फुटान त्याचं सत्यानाश, पूर्व सत्यानाश झालेलो होतो, एकदम सत्यानाश झालो. यम बाहेर म्हणाला काय या माणसानं आपली अवस्था करून घेतल्या ना. पुढे गेलो, सिगरेट पिणाराचा दरवाजा उघडल्या आणि बघता तो काय सिगरेट पिणारो अगदी असो राजासारखो खुर्चीवर बसलो होतो. आता ह्याच्यात कोण सिगरेट पिणारो असं तो जाम खुश झालो असं वाचलो म्हणा. आणि खरोखर सिगरेट पिणार अगदी असं राजासारखं बसलो होतो. म्हणता यम म्हणता अरे तू कसो काय जिवंत, तुझे दोनवले मित्र गेले, तू कसो काय जिवंत. तो म्हणता यमा ये तुझीच वाट बघित होतोय. अरे 1 महिना पुरा तेवढी सिगरेट दिलेस पण माचीस कोण तुझं बापूच देतो. ही परिस्थिती बघा. पण टेन्शन यायचं नाही, असा हसत राहायचा मध्ये मध्ये. म्हणजे कसा आयुष्य एकदम डिंगा होऊन जातं. काय काय दारू पिणारा माणूस वाईट नसता, दारू वाईटा लक्षात ठेवा. दारू पिणारो माणूस कधीच वाईट नसता, दारू वाईटा. हा माणूस वाईट नाही, खरोखर नाही. खरोखर अनुभव तू काय म्हणता. आमचं तो पांडू म्हणून 24 तास दारू पिणार हो. त्या दिवशी नायर हॉस्पिटल का मागा गावलो. म्हटलं काय रे हय काय करतं. म्हणता मी माझे डोळे दान करू गेलोय. म्हटलं वा तुझ्यासारख्या माणसाने डोळे दान करायचे मग आम्ही काय करायचं. आणि मागा खरोखर अभिमान वाटलं, पाठ थोपटलंय. म्हटलं ठीक आहे. आणि मी थंय उभं राहलोय. तो गेलो फॉर्म बिम भरून आणि परत थोडा मागितलं. म्हटलं काय रे पांडू काय राहला तुझा. नाही म्हणता भूतू जातं डॉक्टर फॉर्म बिम भरले सगळं लिहून घेतल्या. त्याला सांगलंय पण माका डोळे देऊचे. पण एक गोष्ट त्याला सांगा विसरले. म्हटलं खायची ना सांगा येतंय की ज्या माणसाक तुम्ही माझे डोळे तुम्ही देशाला दान करशात, ज्या माणसाक तुम्ही माझे डोळे दान करशात त्या माणसाक एक गोष्ट आवर्जून सांगायची. म्हटलं खायची रे सकाळी उठल्या 1 क्वार्टर घेतल्याशिवाय माझं डोळं अजिबात उघडत नाही. ह्या मात्र पहिला जाऊन सांगा. आणि हरकत नाही, गमतीचा भाग आहे. पण खरोखर व्यसन नका करू. व्यसन करायचं आहे बुवांनी सांगितल्याप्रमाणे हरिनामाचं व्यसन करा, या भक्तीचं व्यसन करा, देवाची भक्ती करा, विठ्ठलाची भक्ती करा. आणि तुमच्या मंडळासाठी खरोखर मला तो हे खूप आवडला तुमचा मकर, खूप सुंदर, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि हे स्वरूप अगदी विठ्ठलाचं स्वरूप या ठिकाणी इथून दिसतंय. धन्यवाद. या ठिकाणी म्हणून म्हणतो बघा हा भलते चलते खाऊ नका, भलते चलते खाऊ नका, महात्मा घरच्या अंगाला. दिवाळी नवीन वर्ष, दिवाळी नवीन वर्ष, जाऊ सुखाचे तुम्हाला. दिवाळी नवीन वर्ष, जाऊ सुखाचे तुम्हाला. दिवाळी नवीन वर्ष, जाऊ सुखाचे तुम्हाला. अंधश्रद्धेचा नरकासुर हा पायाखाली ठेवा हो, पायाखाली ठेवा हो, पायाखाली ठेवा हो. त्याचा अंधश्रद्धेचा नरकासुर हा पायाखाली ठेचा हो, पायाखाली ठेचा हो, पायाखाली ठेचा हो. दारोदारी दिवा उजळवा पवित्र अध्यात्माचा हो, पवित्र अध्यात्माचा हो, पवित्र अध्यात्माचा हो. माणुसकीचा करा पाडवा, जय श्रीराम. माणुसकीचा करा पाडवा, कधीतरी
अशी आपली मुलं वागतात. त्यामुळे आपणच आधी चांगलं वागलं पाहिजे, नाही का. आपली संस्कृती आपण आपल्या मुलांना घडवायची असते. आज आपला सण का साजरा करतो हे आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. आजकालची मुलं, आजकाल बघा फटाक्यांचा दिवस, आता दिवाळी आम्ही सांगतोय. पूर्वी आम्ही फटाके कसे फोडायचे, एकदम किती आनंद, सकाळी 4 वाजता फटफटी उठान फटाके कधी फोडू गावतात बघायचे. पण आजकालची पोरा 10-10 वाजेपर्यंत झोपतात आणि मग फटाके फोडू घेतात. बरं आजकालची पोरा फटाके कसे फोडणार, एकदम डेरत हातात घेऊन एकमेकाच्या अंगावर फोडू. पण ही आपली संस्कृती नाही का. आपण मुलांना सांगितलं पाहिजे की काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. संस्कृती आहे आपली, नाही का. आता बघा आपण बदलत चाललो हो माणूस. आता पूर्वी आमच्या या औषधी आहात ना, पूर्वी तुमका माहिती असतात की कपाळावर जितक्या मोठा कुंकू तितक्या सौभाग्य बळकट मानलं जायचं, नाही का. पूर्वी जितक्या कपाळावर मोठा कुंकू तितक्या सौभाग्य बळकट. पण आता काय, टिकली इली. पण ती टिकली तर टिकली, कपाळावर येऊच्या अगोदर किती ठिकाणी टेकली. मग आंघोळी केल्यावर पाण्याच्या टाकीवर टाक वाचव मला मजा येतं जरा. आंघोळी केल्यावर पाण्याच्या टाकीवर चिकाटलो नवरो पाण्याच्या टाकीवर. मेकअप करताना आरशावर चिकाटलो आरशावर. हो लाईटीचा बटन सुद्धा केव्हा केव्हा सोडत नाही, बिचारो थळे सुद्धा चिकाटलेलो असतात. हा पण काय, टिकली ही काळाची गरज आहे, नाही का. आता जोगेश्वरीवरून चर्चगेटला कामाक जाणारी बाई असतात, ती जर कपाळावर कुंकू लावून गेली तर ऑफिसमध्ये जाईपर्यंत तोंड पुरा लाल होऊन जाईल तिचं, नाही. त्याच्यामुळे टिकली ही काळाची गरज आहे, मान्य करते, आहे की नाही. पण कसं आता पूर्वी कसा बायकांका सुट्टे बिट्टे गावायचे ऑफिसच्या बायकांका, आता गावत नाही. आता सगळं सेम टू सेम झाला ना. छे बिलकुल नाही. पहिले वटपौर्णिमा असली काय असली की सुट्टी गावायची. आता वटपौर्णिमा म्हटल्याच्या नंतर आता कामावर येणारी बाई काय करतात, गावामध्ये मोठमोठे वड असतो तो, पण कामावर बिचारी येणारी दबून भागून येणार, तिच्याकडे वेळ नाही. ती काय करणार, आदल्या दिवशी येताना मुंबईत कशी फांदी विकत गावतात 10 रुपये 20 रुपये. वड तोच आमचो 20 रुपयाचं वड कामावरसून येताना घेऊन येतली बिचारी आणि फ्रीजरमध्ये ठेवतली. आणि मग सकाळी बरोबर एकदम लवकर झोपणार रात्री आणि लवकर सकाळी फाटपाटी उठणार, आंघोळ बिंघोळ करणार आणि तो वड त्या फ्रीजरमधून बाहेर काढणार. आणि मग तो असं एकदम ताट झालेला असतो वड आणि वड असं ताट झालेला असता आणि तो वड फ्रीजरमधून बाहेर काढणार, एखादं कोपरं बघणार, त्या कोपऱ्यात ठेवणार, त्याला हळद कुंकू वाहणार, त्याला अलगद असं उचलणार. काय वड अलगद असो धागो बांधणार, काय वडाक धागो. आणि मग परत त्या कोपऱ्यात ठेवणार नाही, म्हणणार वडा पाव वडा पाव. ही आमची वटपौर्णिमा. म्हणजे आम्ही किती बदलत चाललो होते बघा. असू दे म्हणून म्हणते बघा, 6 दिवसांनी दिली ही शिकवण, मानवाच्या जन्माला दिवाळी नवीन वर्ष, दिवाळी नवीन वर्ष, जाओ सुखाचे तुम्हाला. दिवाळी नवीन वर्ष, जाओ सुखाचे तुम्हाला. दिवाळी नवीन वर्ष, जाओ सुखाचे तुम्हाला. सण वर्षाचा दिवाळी आली, सण वर्षाचा दिवाळी आली, आनंद होईल आम्हाला. दिवाळी नवीन वर्ष, दिवाळी नवीन वर्ष, जाऊ सुखाचे तुम्हाला. 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 टाळ्या. विश्राम रे स्वामी माझा राम, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा